1 वाटी तांदळाचं पीठ घेतलंय, त्याच वाटीनं अर्धी वाटी दही. तर आपण मिक्स करून घेऊया. ज्या वाटीने पीठ घेतले त्याच वाटीनं आपण 1 वाटीभर पाणी घेतलंय. त्यामध्ये भरपूर सारी कोथिंबीर टाकू, चवीनुसार मीठ, आणि आपण मिक्स करून घेऊया. मिक्स केले आपण. थोडंसं अजून पाणी लागते, त्यामध्ये अजून थोडीशी अर्धी वाटी पाणी ओतूया आणि परत मिक्स करून घेऊ. आता हे आपण असं थोड्या वेळ साईडला ठेवून घेऊ. आपण इथं शेंगदाण्याचा कूट घेतोय. तुमच्याकडे कूट नसेल तर तुम्ही शेंगदाणे भाजून घ्या साल काढून. त्यामध्ये कोथिंबीर, तुम्हाला किती तिखट पाहिजे त्याप्रमाणे मिरच्या टाका, लसणाच्या 2-4 पाकळ्या, थोडंसं आलं, आणि आपण थोडंसं लिंबू पिळणार आहे. तुमच्याकडे लिंबू नसेल तर चिंच घातली तरी चालेल, आणि चवीनुसार मीठ. आता हे आपण मिक्सरला पाणी घालून बारीक करून घेऊया. इथं आपली चटणी तयार आहे. आता हिला आपण तडका देऊ वरतून. आपण तडक्यासाठी तेल ओतूया. तेल तापले, त्यामध्ये मोहरी, जिरं, सुक्या लाल मिरच्या. इथं आपण गॅस बंद करतो. त्यामध्ये कढीपत्ता आणि आपण केलेल्या चटणीत ओतूया. मिक्स करून घेऊ. इथं आपलं पीठ तयार झाले. तर त्यामध्ये आपण टमॅटो, गाजर, कांदा आणि कापलेली हिरवी मिरची मिक्स करून घेऊ. इथं तुम्हाला तुमच्या आवडीच्या भाज्या टाका. यामध्ये छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही हा नाश्ता लहान मुलांसाठी करणार असाल तर त्यात मिरची नका टाकू. इथं आता आपलं पीठ तयार झाले. त्यामध्ये चिमूटभर सोडा आणि आता छान मिक्स करून घेऊ आपण. आपला तवा तापलाय, त्यावर आपण मिश्रण टाकू. थोडंसं असं पसरून घ्यायचं सगळीकडून. त्यावर झाकण ठेवायचं. आपण झाकण काढूया. उलटून घेऊया. आपण दोन्ही साईडने छान भाजून घेऊया.